त्यांनी कसल्याही प्रकारची उदासीनता निर्माण न होऊ देता पुन्हा प्रयत्न केला आणि UPSC जी भारताची सर्वात कठीण परीक्षा आहे ती परीक्षा 2024 साली त्यांनी ऑल इंडिया रँक उत्तीर्ण करून वाशी तालुका सटवाईवाडी आणि धाराशिव जिल्ह्याचं नाव ज्यांनी अत्यंत अभिमानानं समोर आणलं असे आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणजे पुष्पराज खोत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। सर्व व्यासपीठावरील मान्यवर त्याचबरोबर विजयकुमार देशमुख आणि DR बारकुल सर आणि अंकुश पाटील आणि व्यासपीठावर आयोजित केलेला आहे। आजच्या कार्यक्रमाच्या संघातील सामाजिक प्रतिष्ठान जे आहे त्यांच्या सामाजिक कार्याचा पुढे पाटील परिवाराने नेहमी तो पुढे चालू ठेवलेला आहे। कैलासवासी आनंदराव पाटील, त्यानंतर कैलासवासी बापूसाहेब पाटील आणि नंतरच्या पिढीमध्ये अमोल पाटील आणि राहुल पाटील हा वसा पुढे चालवत येत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत आणि सत्कार खरं विचार केला सर्वांनी जिला गुण मिळालेले आहेत 95.60%। माहिती करत आहोत। त्याचबरोबर कैलासवासी आबाजी पाटील सामाजिक प्रतिष्ठान तर्फे कैलासवासी आनंदराव पाटील यांच्या स्मरणार्थ 5000 रुपये रोख चेक या विद्यार्थीला या ठिकाणी सुपूर्द होत आहे। तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की तालिया वो नहीं बजाते आणि काही दिवसापूर्वी मेजर लोकांनी सुद्धा सर्व दिवाणी श्रेया तानाजी या विद्यार्थिनीचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे। त्यानंतर आपले यश संपादित केलेला आहे। तिलावतीच्या पालकांना विनंती आहे त्यांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर माझ्या माहितीप्रमाणे करीत आहे या ठिकाणी लोटून झाल्यामुळे 2-3 सत्कार या द्यायचे झालेले आहेत। म्हणजे सत्कार झाले तर एक लक्षात घ्या तुमचे सत्कार झालेले ते सत्कार आजचे आम्ही बघत होतो की पालकाच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे जे त्यांचा आनंद आहे तुमच्या यशाचा आनंद त्या पालकांच्या डोळ्यामध्ये आम्हाला सर्वप्रथम आपण सर्वांनी खूप मेहनत घेऊन खूप कष्ट घेऊन आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन घेऊन या ठिकाणापर्यंत आलेला आहात याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। आपल्यापैकी किती जणांना असं वाटतंय की सन्माननीय मंच जे आहे त्या मंचच्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण असू? किती जणांना वाटतंय? 1 2 3 4 वाव भारी सगळ्यांना मुलांपैकी एकच हात वर आहे आणि बाकीचे सत्कारमूर्ती म्हणजे इथं हात वर करायला अरे पुढं व्हायचं होईल हात तरी वर का इथंही आपण कमी आहे। आमच्या काळात असं नव्हतं आम्ही म्हणजे खरोखर आता अभिमानाची गोष्ट मला आमच्यामध्ये की सर्व क्षेत्रातले मुली आहेत। तुम्हाला माहिती आहे UPSCचा रिझल्ट लागला त्याच्यात सुद्धा पहिले 7 जण मुलीच आहेत। त्यामुळे तुम्ही आता हात वर केला आहे तुम्हाला उज्ज्वल भवितव्य आहे। वगैरे कधी करायचं नव्हतं लाईफमध्ये पण मी गेलो अंतर्गत 10 शाळेला तिथे सगळे MBBS करायचे मी पण त्याच्यात मागला तर असं जे आपल्या फ्रेंड सर्कल जो काय करत असते का
समजा माझा फ्रेंड सर्कल दुसऱ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये असतात तर मी पण त्याच्या सांगत लागलो असतो. ते आपला कोणत्या कोणत्या फ्रेंड सर्कलमध्ये जातोय ते पहिल्यांदा जोपर्यंत तो लहान आहे तोपर्यंत आपण त्याला कंट्रोल करतोय. त्याच्या 11-12 स्टेजच्या पुढे गेला की मग आपण त्याला कंट्रोल करतो. त्याचं फ्रेंड सर्कल ते पुन्हा आपलं ते ऐकत नाही. त्यामुळं जोपर्यंत माठ बोल आहे तोपर्यंत त्याला आपण सोबत होतं. एकदा भांडणं झालं तर कडक अवस्था आली की मग पुन्हा काय करता येणार नाही. त्यामुळे त्याचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपणही आपलं फ्रेंड सर्कल व्यवस्थित निवडून घ्यायचंय की कॉम्पिटेटिव्ह वातावरण आहे का फ्रेंड सर्कलमध्ये, जेणेकरून आपल्याला काही अडचणी असतील तर ते सॉल्व्ह होतील. किंवा आता इनकेस माझा ग्रुप जो होता तर जवळपास सगळ्याच्याच UPSC मधून रँकर्स झालेले आहेत आणि त्यामुळे काय व्हायचं की कधी दिवसभर क्लासेस केला असेल आपण लोकांसोबत स्टडी केला असेल तरी संध्याकाळी रूमवर आल्यानंतर डिस्कशन व्हायचं की आज प्रत्येक संख्याचा वेगळा प्रश्न विचारतात की आज कुठे वाचलं का किंवा आज जे क्षेत्रात काय करत आहे किंवा आज इथे विजिट झाली PMची CM असं म्हटलंय. हे नाही जर आपला ग्रुप वेगळा असेल तर अरे ओके व्हिडिओ कॉमेडी कोकणा पाठवली तेवढी बघ हे असलं. मग ते डिपेंड करते आपला फ्रेंड सर्कल काय आहे त्याच्यावरती आपण कोणत्या गोष्टीला ऍक्सेस आपल्याला भेटणार येते. त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आणि हे चांगले वळण लावण्यासाठी पुढे असे सर्व गुणवंत विद्यार्थिनी बिडवे सरांनी खोत सरांनी आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन केलं. हजारे सरांनी सांगितलेलं, हजारे साहेबांनी सांगितलेलं आहे. मी जास्त वेळ घेत नाही कारण आम्ही बऱ्याच वेळापासून उशीर झाला एका कार्यक्रमाला. सर्वप्रथम मी या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण मला सरांनी सांगितलं त्यावेळेस की पहिल्यांदाच येरमाळा परिसराचा निकाल खूप चांगला लागला आहे. म्हणजे अशातला काही वर्षात खूप चांगला निकाल लागला आणि त्या गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची छाप देण्यासाठी आपण खोत साहेबांना बोलवतोय, हजारे साहेबांना बोलवतोय, व्हिडिओ साहेबांना तुम्ही या. मलाही लोकप्रतिनिधी म्हणून मला खूप वाटलं की नक्की येतो मी. आणि हा सत्कार कशासाठी, ह्या सत्कारात आपल्याकडे अनुकरण करत असेल. तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे अनुकरण नेत्यांचं अभिनेत्यांचं पुढच्याच अनुकरण करायचं. मग मित्र काय करतात तेच आपण करायचं. तुमचं अनुकरण बाकीच्यांनी करावं ह्यासाठी हा सत्कार आहे. कारण तुमचं आपण आपले मित्र आपले वरिष्ठ चुकीचं करतात आपणही चुकीचंच करतो. आणि आपले मित्र किंवा आपल्या समोर काहीतरी आदर्श असला तर आपणही त्याच्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ह्या सत्कारातून पुढच्या तुमच्यापेक्षा ज्युनियर जे आहेत त्यांना निश्चितच एक चांगली दिशा मिळेल. आणि आपला ह्यांचा सत्कार झाला, आपलाही सत्कार पुढच्या वर्षी व्हावा. खोत साहेब कलेक्टर झाले, आपणही कलेक्टर व्हावं. बीडीओ साहेब तहसीलदार झाले, हजार साहेब तहसीलदार झाले, आपणही तहसीलदार व्हावं. अशा पद्धतीची भावना प्रत्येकामध्ये जागृत होण्यासाठी हा सत्कारचा मनोबल आवाजासाठी परिषदांच्या वतीनं आयोजित केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात आपण आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय आमदार ज्यांच्यावर आपण याला धाराशिव राजकारण करावं, राजकारणाची गोडी जर करावं लागली असेल तर ते आमचे मार्गदर्शक लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील, प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक पुष्पराज खोत, प्रमुख पाहुणे तहसीलदार डॉक्टर दयानंद बिडवे साहेब, ज्यांचं वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन असतं. त्यांच्यासारखा तहसीलदार आपल्या गावाला लाभलेला आहे. त्यांचं कधीही कुठल्याही गोष्टीची मला गरज पडली तेव्हा ते तत्पर देण्यासोबत पुढे असतात. 220 किलोमीटर फक्त आपल्या एका शब्दानं इथपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तसेच आपले सिनियर सर्वांचे लाडके सुहास हजारे साहेब, तहसीलदार सुहास हजारे साहेब ही बीडवरून आलेले आहेत. त्यांनी बरेच कामं पेंडिंग ठेवून राहुल तू बोलवलंय तर मी येणार हे त्यांनी मला सांगितलं आणि ते उपस्थित राहिले.